बंधू अशोक खरातची ईडी चौकशी होणार। दमानियांकडे सीडीआर कुठून आला हे तपासणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर खरात प्रकरणाचं राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। बंधू खरातला फाशीची शिक्षा द्या। ज्यांचा खरात प्रकरणाशी संबंध त्यांच्यावर कठोर कारवाई करा। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची मागणी। अंजली दमानियांवर शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल। दमानियांकडे सीडीआर आला कसा? खरातच्या आडून एकनाथ शिंदेंना कुणी अडकवू शकत नाही। मनीषा कायंदेंची दमानियांवर टीका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज दाखल करणार। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांचं नाव निश्चित होणार। सूत्रांची माहिती। तर सुनेत्रा पवारांच्या फोन नंतरही सकपाळ निवडणूक लढवण्यावर ठाम। मवियात राहुरी पोटनिवडणुकीचा पेच कायम। राहुरीबाबत पवारांची राष्ट्रवादी आज निर्णय घेणार। मवियाच्या नेत्यांची चर्चा करणार। शशिकांत शिंदेंची शरद पवारांच्या भेटीनंतर माहिती। बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही। खासदार संजय राऊतांची माहिती। तर सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्याचंही केलं वक्तव्य। मंत्रालयातील आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। निधी मंजूर करून देण्यासाठी मागितली 6,67,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री। प्रचार सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। तर काँग्रेस नेते हिमंता बिस्वा शर्मांना तुरुंगात टाकणार, राहुल गांधींचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.